आजच्या या प्रभातीच्या मननामध्ये आपण पुढे जात असताना एका वचनाकडे आपण लक्ष देऊ आणि ते वचन म्हणजे लुकास शुभवर्तमान 10वा अध्याय. आणि त्या ठिकाणी आपण 30 पासून ते 33 ही वचने वाचूया. लुकाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 30 ते 33 ही वचने. त्याचा शीर्षक आहे चांगल्या शंभरण्याचा दृष्टांत. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्या वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित करो आणि ह्यातील काही महत्वाची सत्य प्रभू आज त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये आमच्याशी बोलो. या ठिकाणी एका प्रश्नाचं उत्तर प्रभू देत आहे आणि तो प्रश्न काय आहे? 30व्या वचनामध्ये जर बघितलं की येशूने उत्तर दिलं. उत्तर कोणत्या प्रश्नाचं आहे? तर उत्तर माझा शेजारी कोण, याचं उत्तर वचन 29 जर वाचलं तर त्या ठिकाणी शेजारी कोण आपला, त्याचं उत्तर आपला प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. परंतु त्या ठिकाणी आपण न जाता यातील काही गोष्टी पाहत असताना त्या ठिकाणी विशेष करून 4 मनुष्य आम्हाला दिसतात. बघा, वचन 30 मध्ये एक मनुष्य आहे, नंतर 31व्या वचनामध्ये एक याजक आहे, नंतर 32व्या वचनामध्ये एक लेवी आहे आणि 33व्या वचनामध्ये एक शोमरोनी आहे. 4 व्यक्ती आणि 4 व्यक्तींच्या गुणधर्म किंवा 4 व्यक्तींच्या जीवनात घडलेल्या घटना आम्ही पाहतो किंवा त्यांचं वर्तणूक आम्ही पाहतो प्रियानो. परंतु ह्या ठिकाणी पहिला मुद्दा आम्ही त्या ठिकाणी पाहू इच्छितो की मनुष्याची दशा आणि मनुष्याची दिशा, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आम्हाला दिसतात. काय झालेलं आहे बघा बरं, वचन 30 मध्ये येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमहून खाली यरीहोस जात असताना. मनुष्याची दिशा कुठे आहे? यरुशलेमहून यरीहोकडे जात आहे एक मनुष्य. यरुशलेम, यरुशलेम शांतीचं नगर. परंतु यरीहोचा अर्थ काय? यरीहोचा अर्थ सुहासिक ठिकाण. एक मनुष्य शांतीचं नगर सोडून सुवासिक ठिकाणाकडे जात आहे. त्याची दिशा कुठे आहे? खालची दिशा आहे प्रियानो. तो वरून खाली चाललेला आहे आणि वरून खाली जात असताना त्याच्या या जीवनाच्या प्रवासामध्ये भयानक अशा गोष्टी घडलेल्या आहेत. सुवासिक ठिकाणं मनुष्याला आजही आकर्षित करतात. त्या ठिकाणी पाहतो की हे पहिल्यापासून आहे प्रियानो. आकर्षित करणारी ठिकाणं, ज्यावेळेस उत्पत्तीच्या ग्रंथात आम्ही पाहतो एदेन बाग निर्माण केली, अनेक झाडं, फळझाडं निर्माण केली. मध्यभागी बऱ्या वाईटाचं झाड आणि जीवनाचं झाड होतं. परंतु ज्यावेळेस आम्ही उत्पत्तीच्या ग्रंथात येतो 3रा अध्याय वचन 6 मध्ये काय झालं की हवा जीवनाच्या झाडाच्या दिशेने न जाता बऱ्या वाईटाच्या झाडाच्या दिशेने गेली. त्यानं ती आकर्षित झाली आणि त्या झाडाविषयी काय म्हणते की ते फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे. प्रियांनो, मनुष्याची दिशा पहिल्यापासून चुकलेली आहे. हा मनुष्य शांतीचं नगर सोडून सुवासिक ठिकाणाकडे चाललेला आहे. पण या सुवासिक ठिकाणाविषयी यहोशुवा काय म्हणत आहे माहितीये का? यहोशुवा 6:26 मध्ये की यरीहो आता इथून पुढे शापित नगर झालेलं आहे. प्रियानो, थोडक्यात काय की शांतीचं नगर सोडून मनुष्य शापित नगराकडे चाललेला आहे. शापित नगर त्याला आकर्षित करीत आहे. आणि आज देखील पहा ना, या जगामध्ये अनेकांना ही शापित नगर आकर्षणाची केंद्रबिंदू झालेले आहे. हे सुवासिक ठिकाणं ते आम्हाला आकर्षित करत आहे. आणि अनेक वेळा आठवड्याचा पहिला दिवस असो, शास्त्र अभ्यासाचा दिवस असो, ही सुवासिक ठिकाणे, नैसर्गिक ठिकाणे, निसर्गरम्य ठिकाणे किंवा अनेक अशा मोहक अशा गोष्टी आम्हाला आकर्षित करतात आणि विश्वासणारा देखील दिशा चुकतो प्रियानो.
मंडळीच्या दिशेकडे न जाता जगाच्या दिशेकडे गेलेला विश्वासणारा आम्ही पाहतो. मनुष्याची दिशा पहिल्यापासूनच चुकलेली आहे. रुथाच्या पुस्तकामध्ये पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये त्या ठिकाणी अलीमलेखाच्या कुटुंबाविषयी प्रभू काही गोष्टी सांगत आहे. आणि काय झालं, की त्यावेळेस भयंकर असा दुष्काळ पडला आणि त्यावेळेस अलीमलेखाने निर्णय घेतला, की आम्ही माझं कुटुंब घेऊन बेथलेहेम नगरनाहून मी मवाबाकडे जाणार. आणि कोण कोण निघालं? त्या ठिकाणाहून अलीमलेख, नामी, महलोन आणि खिल्योन हे कुटुंब निघालं प्रियांनो. आणि ह्या कुटुंबाच्या दिशा कुठे आहे? मवाबाकडे आहे. काय झालं तिथे? बेथलेहेम म्हणजे भाकरीचं घर. ज्या ठिकाणी भाकर असायला हवी होती, त्या ठिकाणी प्रियांनो दुष्काळ पडला. आता त्या ठिकाणी जास्त वेळ जात नाही, परंतु शास्त्राच्या पुस्तकातले शेवटचे 3-4 अध्याय जर बघितले, तर का भाकरीच्या घरामध्ये दुष्काळ पडला? ज्यांना प्रभूने नियुक्त केलं होतं शास्त्रे म्हणून, ते भयंकर अवस्थेमध्ये आहे. पापामध्ये आहे, मूर्तीपूजामध्ये आहे, देवाच्या विरुद्ध वागणारे आहेत. त्याचा परिणाम भाकरीच्या घरात भाकर नाही. परंतु या ठिकाणी काय झालं? एकच कुटुंब त्यांनी बेथलेहेम सोडलं. सर्वांनाच भाकरीची गरज होती. सर्वांनाच दुष्काळाची झळ पडत होती. परंतु एका कुटुंबाने निर्णय घेतला, की मी बेथलेहेम सोडणार. जणू अनेकांनी भाकरीचं घर सोडलेलं आहे. परंतु कुठे चालले? मोवाबाकडे चालले. मोवाबाचा अर्थ काय माहितीये का? मोवाबाचा अर्थ वॉश बेसिन. ज्यावेळेस आम्ही पाहतो स्तोत्र संहिता 60 आणि वचन 8 की मोवाबाविषयी लिहिलं आहे. इंग्रजीमध्ये सुंदर आहे. मोवाब इज माय वॉश बेसिन. वॉश बेसिन म्हणजे काय? वॉश बेसिन हात धुवायचं ठिकाण आणि सर्व काही तुम्हाला माहिती आहे, की वॉश बेसिन मध्ये काय होतं. भाकरीचं घर सोडून वॉश बेसिनकडे चाललेला हा विश्वासणारा. पण आज आमची दिशा काय आहे? आज आमची दिशा देवाकडे जाणारी आहे का वॉश बेसिन सारख्या जगाकडे, अंधकाराकडे, पापाकडे, भ्रष्ट अशा गोष्टींकडे जाणारी आहे का? त्या ठिकाणी एक मनुष्य यरुशलेमेहून यरिहोकडे चालला. शांतीच्या नगराकडून शापित नगराकडे चालला. जीवनाच्या झाडाकडे न जाता हव्वा बऱ्या वाईटाचं ज्ञान करणाऱ्या झाडाकडे गेली. अलीमलेख भाकरीचं घर सोडून मोवाबाकडे किंवा त्या ठिकाणी वॉश बेसिन किंबहुना इर्मायाच्या पुस्तकामध्ये मोवाबाविषयी लिहिलं आहे. तो तर हास्यविषय देवाच्या दृष्टिकोनातून आहे. देवाला न आवडणारा वंश म्हणजे मोवाब त्या ठिकाणी अलीमलेख आपल्या कुटुंबासहित गेला आहे. फक्त पावलंच चुकीच्या दिशेने नाही प्रियांनो. 2 शमूएल पहिला अध्याय, क्षमा करा 2 शमूएल 11वा अध्याय त्या ठिकाणी लिहिलं आहे दाविदाविषयी. ज्यावेळेस राजे लोक युद्धाला जातात, त्यावेळेस राजा कुठे आहे? आपल्या गच्चीवर आहे. आणि गच्चीवर असताना पलंगावरून उतरला तो आणि त्या ठिकाणी त्याची नजर कुठे गेली प्रियांनो? खाली गेली. एक राजा आहे, गच्चीवर आहे. प्रजा कुठे आहे? खाली आहे. आणि प्रजेतील एका सैनिकाची पत्नी अंघोळ करताना त्यांनी पाहिली आणि त्याची नजर खाली गेली प्रियांनो. आणि खाली गेल्यानंतर प्रियांनो चुकीच्या दिशेने नजर गेल्यानंतर काय झालं? व्यभिचाराचं पाप. बत्शेबेबरोबर व्यभिचार झाला. दुसरी गोष्ट काय? खुनाचं पाप. प्रियांनो काय झालं? की त्या ठिकाणी पाहतो की उरिया हित्ती याचा खून दाविदाच्या हातून झाला. प्रियांनो फक्त पावले चुकीच्या दिशेने नाही, तर विश्वासणाऱ्यांची नजर योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर देवाचं वचन सांगतं, की ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं त्याची मुखे कदापि काळवणार नाही. आमचा देव तर स्वर्गामध्ये आहे. आमचे नेत्र नेहमी स्वर्गाकडे लागलेले असावे. चुकीची दिशा जर आम्ही धरली, तर आमच्या जीवनामध्ये भयानक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच एक मनुष्य शांतीचं नगर सोडून त्या ठिकाणी शापित नगराकडे गेला. आज माझी दिशा काय आहे? जर माझी दिशा चुकली, तर माझ्या जीवनात भयानक परिणाम होऊ शकतात. 1 मनुष्याची दिशा. 2 मनुष्याची दशा. काय झालेलं आहे? लोकवृषभ वर्तमान 10वा अध्याय वचन 30 मध्ये काय झालेलं आहे? की तो खाली यरीहोत जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. ज्या वेळेस आम्ही खाली जाऊ, आम्ही कोणाच्या तरी हाती सापडणार. का बरं? कारण 1 पेत्र 5वा अध्याय 8व्या वचनामध्ये पेत्र म्हणतो, सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित आहे. कोण आहे तो? कोणाला गिळण्यासाठी तो शोधित आहे?
ज्याची दिशा चुकलेली आहे, आध्यात्मिकरित्या जो ढासळलेला आहे, आध्यात्मिक वेशी ज्याच्या ढासळलेल्या आहेत प्रियांनो, त्या विश्वासणाऱ्याला तो शोधत आहे प्रियांनो. जो खाली जातो त्याला कोणीतरी सापडतं. त्याला कोण सापडलं? अनेक लुटारू सापडले प्रियांनो. आणि काय झालं? त्यांनी त्याचे कपडे काढले. दुसरी गोष्ट, त्यांनी त्याला मार दिला. तिसरी गोष्ट, त्यांनी त्याला अर्धमेला केला. प्रियांनो, लुटारूंच्या हातामध्ये फक्त आम्हाला अर्धमेला करू शकतात. आमचा जीव तो कधीच घेऊ शकत नाही. सैतानाच्या हातात आमचा जीव घेण्याचे अधिकार नाही. कारण जीवनाचा आणि मरणाचा अधिकार फक्त आणि फक्त देवाच्या अधीनतेमध्ये आहे. परंतु या ठिकाणी भयानक परिस्थिती आहे. जो खाली जातो त्याचे कपडे काढले जाणार. त्याला नग्न करण्यात येणार. त्याची लाज चव्हाट्यावर येणार आहे प्रियांनो. दुसरी गोष्ट, त्याला मार देणार. त्याला अर्धमेला केला. काय झालं त्या ठिकाणी? हवेची दिशा चुकली. हवेची दिशा चुकली. परिणाम काय झाला? पती पत्नी समोरासमोर आहे. इतक्या दिवस ती नग्नताची जाणीव त्यांच्या जीवनात नव्हती. परंतु त्या आज्ञाभंगामुळे पावित्र्य त्यांच्या जीवनातून काढून घेतलं. त्या नग्न त्या दोघांना उभयताना केलं. अंजिराच्या पानांचा सहारा त्यांना घ्यावा लागला. एवढंच नाही, तर पवित्र विचार त्यांच्या जीवनातून काढून टाकले. पवित्र दृष्टिकोन त्यांच्या जीवनातून निघून गेला प्रियांनो. पण आज आमची परिस्थिती काय आहे? ज्यावेळेस आमची दिशा चुकते, त्यावेळेस दशा काय आहे? पवित्र विचार आमच्या जीवनातून निघून जातात. पवित्र दृष्टिकोन आमच्या जीवनातून निघून जातो. पवित्र सहभागिता आमच्या जीवनातून निघून जाते. आमची दशा भयानक होते. मंडळीत प्रभूविषयी बोलण्यासाठी आमचे ओठ उघडत नाही आणि प्रभूसाठी आम्ही उपयुक्त ठरत नाही. ज्याची दिशा चुकली त्याची दशा भयानक झाली. त्या आलिम लेखाचं उदाहरण मगाशी पाहिलं. काय केलं त्यांनी? बेथलेहेम सोडलं, भाकरीचं घर सोडलं आणि मवाबाकडे गेला. भयानक परिस्थिती गेली. काय झालं माहितीये का? त्या ठिकाणी रूथचं पुस्तक 1 अध्याय 20व्या वचनामध्ये, नामी ज्यावेळेस बेथलेहेमात पुन्हा आली आपल्या सुनेला घेऊन, त्यावेळेस ते लोक म्हणाले नामी आली. परंतु नामी काय म्हटली? नामी त्या स्त्रियास म्हणाली, मला नामी कंसामध्ये मनोरमा म्हणू नका, तर मला मारा कंसामध्ये काय आहे? क्लेशमाया त्याचा अर्थ म्हणा, कारण सर्व सामर्थ्याने मला फारच क्लेश दिला आहे. मी भरलेली गेली आणि त्या ठिकाणी काय झालं? परमेश्वराने मला रिकामी परत आणले. आलिमलेख भरलेला गेला, नामी भरलेली गेली. परंतु मोवाबामध्ये काय परिस्थिती आहे? दशा काय आहे आलिमलेखाच्या कुटुंबाची? आलिमलेख गेला, किल्लोन गेला, महलोन गेला, राहिली फक्त रूथ. यानं ज्यांनी भाकरीचं घर सोडलं, ज्यांनी शांतीचं नगर सोडलं, ते रिकामे झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू सांगत आहे, मनुष्याची दिशा चुकली तर मनुष्याची दशा भयानक झाल्याशिवाय राहणार नाही. दाविदाचं पण उदाहरण आम्ही पाहिलं. त्याची दिशा चुकीच्या दृष्टिकोनातून चुकीच्या दिशेने गेली आणि काय झालं? बेबिचाराचं पाप, खुनाचं पाप झाल्यानंतर आम्ही पाहतो त्याचा परिणाम काय आहे? त्या 2 शमूएलमध्ये 12वा अध्याय आणि 11वं वचन आपण काढूया. 2 शमूएल त्या ठिकाणी 12वा अध्याय, ज्यावेळेस नाथान त्याच्याकडे आला त्यावेळेस तो काय म्हणाला बघा बरं 11व्या वचनामध्ये. परमेश्वर म्हणतो, पहा मी तुझ्याच घरातून तुझवर अरिष्ट उभे करीन, तुझ्या स्त्रिया तुझ्या देखत तुझ्या शेजाऱ्यास देईल, तो या सूर्या देखत त्यांची आबरू घेईल. तू ते काम गुप्तपणे केले, पण मी हे सर्व इस्रायला देखत या सूर्या देखत करीन. जी गुप्त पापे आम्ही करतो प्रियांनो, ती गुप्त पाप्याचा परिणाम प्रभू उघड करतो, कारण देव आमचा प्रकाश आहे. सूर्या देखत सर्व गोष्टी उघडीस येणार आहे. जे गुप्त पाप दाविदाने केलं, त्याला वाटलं कोण बघत नाही, पण सर्व समर्थ देव पाहत आहे. आणि ते गुप्त पाप ज्यावेळेस त्याने केलं, दाविदाच्या विषयी काय म्हटलं? सर्व इस्रायला देखत, सूर्या देखत सर्व तुझे आबरू मी चव्हाट्यावर आणणार आहे. लगेच एक पान पुढे गेल्यानंतर 13व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की दावीद पुत्र आहे, त्याचा तो पुत्र अम्मोन याने अबशलोम म्हणजे दाविदाचीच मुलगा, त्याची बहीण तामार हिला भ्रष्ट केलं. घरामध्ये भ्रष्टता आली का? तर बापाने भ्रष्टतेच्या दिशेने पावलं टाकली. आज आमचं आद्य कर्तव्य आहे ते. आज जो कुटुंब प्रमुख आहे त्याची दिशा काय आहे? जर दिशा चुकली
तर कुटुंबामधली दशा भयानक झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे आम्ही पाहतो की दुसरा अध्याय 2 शमूएल 16वा अध्याय 22व्या वचनामध्ये इस्रायला देखत अबशालोमाने आपल्या बापाच्या उपपत्नीपाशी गेला. पुन्हा समोर इस्रायला देखत, सूर्या देखत आपल्या बापाच्या उपपत्नीपाशी अबशालोम गेला. बापाची आबरू चव्हाट्यावर आली का? कारण बापाने दिशा चुकवली. प्रियानो, आज माझी दिशा कोणाच्या बाजूने आहे? देवाच्या का सैतानाच्या? प्रकाशाच्या का अंधकाराच्या? हे आज आम्हाला ठरवायचं आहे. परंतु अतिशय उत्तम गोष्ट काय माहितीये का? जरी आमची दिशा चुकली, आमची दशा भयानक झाली, परंतु एक गोष्ट आहे, जो चौथा मनुष्य आहे, त्या ठिकाणी आम्हाला काय दिसतं बरं? मनुष्यावर दया. मनुष्यावर दया झालेली आहे. बघा बरं, लुकाच्या शुभवर्तमानात ज्यावेळेस येतो, त्यावेळेस एक मनुष्य खाली गेला, त्याचप्रमाणे एक लेवीही तसाच खाली गेला, त्याचप्रमाणे एक याजकही तसाच सहज खाली गेला. सगळेजण खाली चाललेत, परंतु एक मनुष्य जो आहे, ज्या लुकाच्या शुभवर्तमान 10व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस येतो, त्या शम्रोनीविषयी प्रभू आम्हाला काही गोष्टी सांगत आहे. त्या शम्रोनीविषयी 33 वचन, मग एक शम्रोनी त्या वाटेने चालला होता. लेवी, याजक सर्वजण खाली चाललेत. प्रियांनो, लेवी आणि याजक काय आहे माहितीये का? धर्म आणि धर्माचरण हे सर्व गोष्टी खाली चाललेल्या आहेत. कोणीही खाली जात असताना आम्हाला वाचू शकत नाही. एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले. या मनुष्यासारखी आमची परिस्थिती होती. परंतु आमची नग्नता झाकण्यासाठी ना धर्म, ना धर्माचरण किंवा धार्मिकता ही उपयोगाला पडली नाही. पण एक शम्रोनी जो त्याच वाटेने चालला होता, तो आमच्या उपयोगी आला. तो काय म्हणतो? तो होता तेथे तो आला. सर्वजण त्याच्या बाजूने गेले, त्याच्या दुरून गेले, परंतु शम्रोनी त्याच्या जवळ आला. कोण आहे हा शम्रोनी? तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त. का बरं शम्रोनी? का बरं शिमोन नाही, लेवी नाही, याजक नाही? का बरं यहुदा नाही? शम्रोनी प्रियांनो, त्यावेळेसच्या काळामधील सर्वात नीच प्रकारची प्रजा होती. ज्यावेळेस योहानाच्या शुभवर्तमानात 4थ्या अध्यायामध्ये की शम्रोनी स्त्री म्हणते की तुम्ही यहुदी असून आमच्यासारख्या शम्रोनाकडे पाणी कसे मागतात? यहुदी आणि शम्रोनी संबंध ठेवत नाही. ते अतिशय दूरचे होते यहुद्यांच्या दृष्टिकोनातून. ते त्यांच्या वाटेवर देखील जात नव्हते. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त अतिशय खालच्या दर्जावर गेला. काय दिसतं? एक मनुष्याची दिशा, मनुष्याची दशा, परंतु मनुष्यावर झालेली दया आम्हाला दिसते. काय? की आमचा देव आमच्यासाठी नम्र झाला. ज्या वाटेवर आम्ही होतो, पापाच्या, अंधकाराच्या, भ्रष्टतेच्या, त्या वाटेवर आमचा ख्रिस्त आला प्रियांनो. तो शम्रोनी झाला. त्या ठिकाणी क्षमा करा, एक फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय 5व्या वचनामध्ये की तो देवासारखा असून सुद्धा तो आमच्यासारखा झाला. तो मनुष्य प्रकृतीचा झाला. एवढंच नाही, तर तो दास असा झाला प्रियांनो. खरोखर आमचा ख्रिस्त तो शम्रोनी झाला, तो दास झाला, तो नम्र झाला. एवढंच नाही, तर त्या ठिकाणी त्याला पाहून त्यास कळवळा आला. तो त्या ठिकाणी गेला. एवढंच नाही तर प्रियांनो, आमचा देव आमच्याविषयी कळवळा करणारा आहे. तो कळवळा आम्हाला अनेक शुभवर्तमानामध्ये अनेक ठिकाणी आम्हाला दिसतो. प्रत्येक मनुष्याच्या जीवनाविषयी त्याला कळवळा आला, कारण त्याला दया करण्यास आनंद होतो आणि तो फिरून वारंवार आमच्यावर दया करतो प्रियांनो. त्याला कळवळा आला, शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि त्याने वस्ती केली. एवढंच नाही, तर आमच्याविषयी त्याने सर्व गोष्टी पाहून आमची सहानुभूती त्याला आली, आमच्याविषयी कळवळा आला. त्या ठिकाणी आम्ही पाहतो लेवीला कळवळा नाही आला, याजकाला कळवळा नाही आला, परंतु शम्रोनी जो प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आहे त्याला कळवळा आला. आणि एवढंच नाही, तर त्याच्या ठिकाणी गेला आणि त्याच्या जखमा बांधल्या. प्रियानो, भयानक मारलं होतं त्याला त्या लुटारूंनी. डोक्यापासून पायापर्यंत तो रक्तभंबाळ झाला असेल तो मनुष्य, परंतु शम्रोनी त्याच्या जखमा बांधल्या. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या प्रत्येक जखमा बांधल्या प्रियांनो. आज त्या जखमा त्या तारणाच्या वस्त्राने झाकलेल्या आहेत. म्हणूनच देव म्हणतो, इथून पुढे मी तुमची पापे आठवणारच नाही. कारण का माहितीये का? माझ्या पुत्राने तुमच्या जखमा बांधल्या. जी पापे दिसत होती, ते पापाचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होते, त्या सर्व तारणाच्या वस्त्राने झाकून गेलेले आहे. एक त्या वाटेने जात असताना तो शम्रोनी जो ख्रिस्त त्या मनुष्याच्या जवळ गेला, तुमच्या आणि माझ्या जवळ आला, त्याला आमचा कळवळा आला आणि त्याने आमच्या जखमा बांधल्या. आणि एवढंच नाही, तर वचन ज्यावेळेस आम्ही 35 पाहतो, 34 पाहतो, त्याने जवळ जाऊन त्या जखमा तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या व त्याला आपल्या जनावरावर बसवून
उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने ₹2 काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, "याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काय अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन." किती चांगला आमचा प्रभू आहे त्या. आपल्या जनावरावर घेऊन, कोणत्या जगातील गोष्ट नाही. आपल्या खांद्यावर घेणारा ख्रिस्त आम्हाला दिसतो. ते हरवलेले मेंढरू आम्ही पाहतो. 99 सोडले. एका मेंढरासाठी दऱ्याखोऱ्यात गेला. काट्यांमध्ये गेला. त्याला शोधलं आणि खांद्यावर घेऊन आलं. त्याने आम्हाला, तुम्हाला खांद्यावर घेऊन आला. पण कुठे? त्या उतार शाळेत. उतार शाळा कशाचं चित्र आहे? ते मंडळीचं चित्र आहे प्रियांनो. तुम्हाला आणि मला त्याने मंडळीत आणलं. आमची काळजी घेतली आणि तो निघून गेला एवढंच नाही. तो आज खरं मंडळीचं मस्तक आहे. परंतु त्याचं आज वास्तव्य त्या स्वर्गामध्ये आहे. देवपित्याच्या उजवीकडे बसला. पण काय म्हणतो तो? मी पुन्हा येणार आहे. तो येणार आहे. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. पित्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि जागा तयार झाली म्हणजे मी तुम्हाला पुन्हा घ्यावयास येईल. प्रियानो, निश्चित आमचा ख्रिस्त आम्हाला पुन्हा घ्यावयास येणार आहे. तोपर्यंत ह्या उतार शाळेत, मंडळीत आपण शांत राहावं. आपण पापी जीवन न जगता देवाला आवडणारं जीवन जगणं अतिशय महत्वाचं आहे. भ्रष्टता सोडून, दुष्टता सोडून त्या पवित्रतेकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. कारण त्याने त्या वाटेला येऊन, त्या अंधकारात येऊन आम्हाला उचललं, आम्हाला उतार शाळेत आणलं आणि आमची काळजी घेतली. आणि काळजी घेण्यासाठी अनेकांना प्रभूने आम्हाला तिथं दिसतं की त्या रक्षकाला ठेवलेलं आहे. आज मंडळीचे अनेक रक्षक आहेत. सेवक आहे, सुवार्तिक आहे, शिक्षक आहे, वडीलजण आहे. हे रक्षक आहे, त्यांच्या हाती आम्हाला सोपवलेलं आहे. प्रभूने या सर्व गोष्टी आमच्यासाठी केल्या. फक्त प्रभू या घटनेतून एक सांगतो, की विश्वासणाऱ्यांनी खाली न जाता वर येण्याचा मार्ग पकडावा. वर येण्याच्या वाटेवर तुम्ही आणि मी असावं. प्रभूने पुरवलेल्या या विचारांबद्दल, शब्दांबद्दल प्रभूचे मी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या दिवसात आमची दिशा चांगली असावी, व दशा उत्तम असेल आणि मनुष्यावर दया करणारा ख्रिस्त तर आमच्या अंतःकरणात नेहमी बसलेला आहे. प्रभू या वचनांनी तुमचं आणि माझं सांत्वन करो, हीच प्रभूचरणी प्रार्थना.